नमस्कार मंडळी. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमात या भागात आपल्यासाठी घेऊन येत आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित डॉक्टर अमोल देवळेकर लिखित आम्ही असू अभिजात या पुस्तकातील भाषा या विभागातील लेख तुमच्यापर्यंत घेऊन येते. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू असं संत तुकारामांनी म्हटलंय. ऐकूया माय बोली. भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, ती मानवाच्या मेंदू, शरीर आणि संस्कृती यांच्या सहजीवनातून निर्माण झालेली अद्भुत जैविक प्रक्रिया आहे. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं ठरवणारी हीच एक अशी देणगी आहे जी त्याच्या विचारांना, भावनांना आणि ज्ञानाला आकार देते. म्हणूनच अनेक शास्त्रज्ञ म्हणतात, भाषा ही समाजाची निर्मिती असली तरी तिची पायाभरणी शरीर आणि मेंदूच्या जैविक उत्क्रांतीत आहे. मानवी शरीराची रचना भाषेसाठी विशेष अनुकूल आहे. आपल्या स्वरयंत्राची स्थिती, तोंडातील प्रतिध्वनीचा भाग आणि जिभेची लवचिक हालचाल या सर्व वैशिष्ट्यांमुळे माणसाला असंख्य ध्वनी निर्माण करता येतात. इतर प्राण्यांमध्ये हे ध्वनी क्षेत्र मर्यादित असतं, पण मानवाकडे ते असामान्य आहे. या शारीरिक संरचनेमुळेच माणूस वेगवेगळ्या भाषांमधील शब्दोच्चार करू शकतो. त्यामुळे भाषा ही शरीरातील रचना आणि उत्क्रांतीचा नैसर्गिक परिणाम आहे हे स्पष्ट होतं. भाषेचा पाया मेंदूमध्ये आहे. मानवी मेंदूत दोन विशिष्ट भाग भाषेच्या प्रक्रियेसाठी ओळखले गेले आहेत, ब्रोकाज क्षेत्र आणि वर्निकेज क्षेत्र. हे दोन्ही भाग बोलणं, ऐकणं, शब्दरचना आणि अर्थ समजून घेणं या सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहेत. या भागांना इजा झाली तर माणसाची बोलण्याची किंवा समजण्याची क्षमता कमी होते. यावरून सिद्ध होतं की भाषा ही मेंदूतील जैविक कार्यप्रणालीचा भाग आहे. भाषा केवळ मेंदूने निर्माण केलेली नाही, तर ती जीनच्या नियंत्रणाखाली आहे. 2001 मध्ये शास्त्रज्ञांनी 2 नावाचं जीन शोधलं, ज्यामुळे माणसाला भाषिक ध्वनी तयार करण्याची आणि शब्द उच्चारण्याची क्षमता मिळते. या जीनमध्ये दोष निर्माण झाल्यास व्यक्तीला योग्य प्रकारे बोलता येत नाही. त्यामुळे भाषा शिकण्याची क्षमता आनुवंशिक आहे. ती मेंदू आणि जीन यांच्या परस्पर संबंधातून घडते. चार्ल्स डार्विनने द डिसेंट ऑफ मॅन या ग्रंथात म्हटलं होतं की भाषा ही उत्क्रांतीच्या नैसर्गिक निवडीचा परिणाम आहे. ज्या जीवांकडे संवादाची क्षमता अधिक होती, त्यांना समाजात टिकण्यासाठी फायदा झाला. काळाच्या ओघात या क्षमतेचा वारसा जीनद्वारे पुढे गेला आणि अखेरीस भाषेचा उदय झाला. म्हणजेच भाषा ही उत्क्रांतीच्या प्रवासातील एक जैविक साधन आहे, ज्याने समाज रचना शक्य केली. परंतु भाषा केवळ जैविक प्रणाली नाही, ती समाजाचा आणि संस्कृतीचा आत्माही आहे. जीन आणि मेंदूने तिची रचना केली, पण समाजाने तिचं संवर्धन केलं. भाषेमुळे विचारांचा, ज्ञानाचा आणि अनुभवांचा प्रसार झाला, त्यामुळे संस्कृतीची निर्मिती झाली. म्हणूनच भाषा ही एकाच वेळी जैविक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आज विज्ञान सांगतं की माणूस बोलतो म्हणून तो विचार करतो असं नाही, तर तो विचार करू शकतो म्हणून बोलतो. या क्षमतेमुळे मानवजात प्रगतीच्या मार्गावर आली. प्रत्येक शब्दाच्या मागे हजारो वर्षांची जैविक उत्क्रांती, मेंदूचा नाजूक खेळ आणि जीनचा गूढ वारसा दडलेला आहे. म्हणूनच भाषा म्हणजे केवळ संवाद नाही, ती जीवनाचं जैविक स्वरूप आहे. ती आपल्या शरीरात रुजलेली, मेंदूत फुललेली आणि समाजात फळलेली आहे. जीन शरीराचा इतिहास सांगतात, पण भाषा आत्म्याचा. आणि म्हणूनच
भाषा ही मानवाच्या उत्क्रांतीची जिवंत स्मृती आहे, जी आपल्याला प्राणी असण्यापासून मनुष्य बनवते. या व यासारख्या भाषाविषयक संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला अजून एका नव्या विज्ञानाकडे वळावे लागेल. भाषा विज्ञान हे या विज्ञानाचं नाव. नोम चोम्स्की हे 20व्या शतकातील आणि 21व्या शतकातील सर्वात प्रभावशाली भाषातज्ञ, तत्वज्ञ, संज्ञानशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक मानले जातात. नोम चोम्स्की यांना आधुनिक भाषा विज्ञानाचा जनक म्हणतात. त्यांनी मांडलेले सिद्धांत जगभरातील भाषाशास्त्राच्या अभ्यासाला नवा आयाम देणारे ठरले. चोम्स्की यांनी 1957 मध्ये सिंथेटिक स्ट्रक्चर्स हे पुस्तक लिहिले. त्यांनी सांगितले की मानवाच्या मेंदूत एक भाषा अवयव असतो, ज्यामुळे कोणताही मनुष्य नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतो. ही क्षमता जैविक व नैसर्गिक आहे, केवळ नक्कल किंवा अनुभवावर आधारित नाही. ते पुढे स्पष्ट करतात की जगातल्या सर्व भाषांच्या पाठीमागे काही सार्वत्रिक नियम आहेत. हे नियम मानवाच्या मेंदूत पूर्वनियोजित असतात. यामुळंच एखादं मूल मातृभाषा पटकन शिकू शकतं. आपला हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी नोम चोम्स्की यांनी भाषा अधिगम याविषयी अत्यंत क्रांतिकारी मते मांडली. त्यांचे केंद्रबिंदू हे होते की भाषा ही फक्त सामाजिक सवय किंवा नक्कल नसून ती मानवी मेंदूत जैविकदृष्ट्या आधीपासूनच बसवलेली एक क्षमता आहे. म्हणजेच प्रत्येक मुलामध्ये आपली मातृभाषा शिकण्याची नैसर्गिक पूर्वस्थिती असते. एक युनिव्हर्सल ग्रामर. चोम्स्कींचा मुख्य सिद्धांत म्हणजे युनिव्हर्सल ग्रामर. त्यानुसार जगातील सर्व भाषांमध्ये काही सार्वत्रिक नियम किंवा संरचना असतात. मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मेंदूत ही सार्वत्रिक चौकट आधीच अस्तित्वात असते. मूल आपल्या परिसरातील आवाज, शब्द ऐकून ही चौकट स्थानिक किंवा मातृभाषेच्या व्याकरणानं भरून काढते. उदाहरणार्थ, एखादं मराठी मूल लहानपणी मी खेळतो, आई येते असं म्हणतं. ते कधीच खेळतो मी किंवा येते आई असं प्राथमिक टप्प्यात म्हणत नाही. अर्थात, जोपर्यंत ते साहित्यिक किंवा काव्यात्मक संदर्भ शिकत नाही, कारण त्याच्या मेंदूत कर्ता, क्रियापद, कर्म अशी वाक्यरचना नैसर्गिकरित्या रुजते. 2. भाषा अधिगम साधन. चोम्स्की यांनी सांगितलं की मुलांमध्ये एक म्हणजेच भाषा अधिगम साधन असते. हे म्हणजे जैविक यंत्रणा असून ती मातृभाषेचे नियम लवकर पकडते. त्यामुळं एखादं 2-3 वर्षाचं मूल व्याकरण शिकवलं नाही तरी सहज योग्य वाक्यरचना बोलते. उदाहरणार्थ, एक मराठी मूल जर आई पाणी दे म्हणते, जरी त्याला कोणी व्याकरण शिकवलेले नसते, तरी पण यामुळे ते कर्त्याचा आई, क्रियापदाचा दे आणि कर्माचा पाणी याचा योग्य क्रम लावते. 3. पॉवर्टी ऑफ स्टिम्युलस. युक्तिवाद हा चोम्स्कींचा मुद्दा असा की मुलांना मातृभाषा शिकण्यासाठी मर्यादित आणि अपूर्ण इनपुट मिळतो. तरी सुद्धा ते जटिल व्याकरणाचे नियम ओळखतात. यावरून दिसतं की मेंदूत आधीच व्याकरणाची मूलभूत रचना असते. उदाहरणार्थ, एखादे मूल तो झोपलाय का असं प्रश्नार्थक वाक्य सहज बनवतं. यासाठी कुणी त्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करण्याचा नियम शिकवलेला नसतो. 4. मातृभाषा आणि दुसरी भाषा. या चोम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मातृभाषा ही सहज आत्मसात होते, कारण एलईडी सक्रिय असते. दुसरी भाषा शिकताना ही यंत्रणा तितकी प्रभावी राहत नाही. त्यामुळे मोठ्या वयानंतर दुसरी भाषा शिकणे अवघड जाते. थोडक्यात नोम चोम्स्की यांचे सिद्धांत सांगतात की मातृभाषा शिकणे हा नैसर्गिक, जैविक आणि सार्वत्रिक प्रक्रिया आहे. मूल केवळ नक्कल करून भाषा शिकत नाही, तर त्याच्या मेंदूत आधीपासून असलेली व्याकरणाची चौकट वापरते. त्यामुळे कोणत्याही संस्कृतीतील मूल योग्य इनपुट मिळाल्यास सहज मातृभाषा आत्मसात करते. म्हणजे आपली मातृभाषा ही फक्त आपल्या आईची भाषा नव्हे, तर मातृभाषा ही एक जैविक गोष्ट आहे. आपण नुसते मराठी नव्हे, तर जन्मजात मराठी आहोत.
पुढे मातृभाषा. मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती विचारांची पहिली शाळा, भावनांची खरी अभिव्यक्ती आणि संस्कृतीचे जिवंत द्योतक आहे. बालक जेव्हा पहिले शब्द उच्चारते, तेव्हा त्यातून त्याच्या जगण्याची दृष्टी आकार घेते. शिक्षण मातृभाषेत मिळाले तर ज्ञान केवळ पाठांतर न राहता समज, अनुभव आणि सर्जनशीलता बनते. म्हणूनच युनेस्को पासून भारतीय शिक्षण धोरणापर्यंत सर्वांनी ठामपणे मान्य केले आहे की मातृभाषा हीच शिक्षणाचा पाया आणि व्यक्तिमत्व विकासाची खरी किल्ली आहे. मराठी ही आपली मातृभाषा म्हणजे फक्त बोली नव्हे, तर 2000 वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासाची जिवंत साक्ष आहे. सातवाहन काळातील गाथा सप्तशतीत ग्रामीण जीवन, प्रेम, श्रमशीलता यांचे सूक्ष्म चित्र उमटते. जैन बौद्ध तत्वज्ञानातील अहिंसा, करुणा, समता यांचे लोकधर्मी स्वर प्राकृत पाली अपभ्रंशाच्या वाटांनी पुढे मराठीत मिसळतात. पुढे महानुभव पंथाच्या लीळाचरित्र सारख्या ग्रंथामध्ये पहिली सशक्त मराठी गद्यधारा दिसते. लोकभाषेच्या श्वासाशी एकजीव, शैवनाथ प्रवाहातील तप, अंतर्मुखता आणि भागवत तत्वज्ञानातील भक्ती समन्याय यांचा संगम वारकरी परंपरेतून जनभाषेत उतरतो. ज्ञानेश्वरीने तत्वज्ञानाला ओवीत लोकाभिमुख केले. एकनाथी भागवतने वैष्णव भागवत विचाराला प्रांजळ मराठी दिली. नामदेव तुकाराम यांच्या अभंगांनी आत्माभिमान, दया, समाज समता यांना लोकमनात नांगरले. या सांस्कृतिक प्रवाहांना भू इतिहासाची साक्ष आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या राजवंशांच्या शिलालेखदान पत्रांपासून दख्खनी सांस्कृतिक अवकाशात मराठीची पायाभरणी बळकट होत गेली. यादवांच्या देवगिरीने शिक्षण साहित्याला आश्रय दिला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना दफ्तरी चलनपत्र व्यवहार, बखरी, राजाज्ञा यात मराठीला राज्य कारभाराची प्रतिष्ठा दिली. मराठी स्वाभिमानाचा कौल. अर्वाचीन काळात मुद्रण युग आले, तेव्हा मराठी विचारशक्तीला तर्काची धार देणारा निबंध जन्माला आला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रेने समाज सुधारणेचा प्रखर हुंकार उठवला. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंध शैलीत सौंदर्य, मर्म आणि अभिजातता दिली. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक मधून विवेक, वैज्ञानिक दृष्टी आणि समता यांचा झेंडा उंचावला. अशी ही मराठी प्राकृत अपभ्रंशातील अंकुरांपासून संत वाङ्मयाच्या शिवारापर्यंत आणि आधुनिक तर्कनिष्ठ निबंध परंपरेपर्यंत आपल्या ओळखीचा श्वास, स्वातंत्र्याचा स्वर आणि समाज जागृतीचा दीप आहे. मराठी मातृभाषा बोलणं म्हणजे या अखंड परंपरेशी हात मिळवणे, इतिहास, अध्यात्म, तर्क आणि लोकोक्ती यांना एका शब्दात गुंफून जगण्याची ताकद. पुढे आहे मराठी भाषेचा इतिहास. आपली मराठी भाषा ही जागतिक पातळीवरची महत्वाची अशी भाषा आहे. जगात एकूण 7,000 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. साधारणतः मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या ही 9 ते 12 कोटींच्या दरम्यान आहे. वैश्विक पातळीवर लोकसंख्येच्या आधारे मराठी ही भाषा साधारणतः 14व्या क्रमांकावर आहे. मानवजातीचा इतिहास हा भाषेच्या इतिहासाशी निगडित आहे. आदिमानवाने हावभाव आणि ध्वनींच्या आधारे संवाद साधायला सुरुवात केली. नंतर क्रमशः सुमेरियन, क्युनिफॉर्म आणि इजिप्शियन हायरोग्लिफ यासारख्या लिपी उदयास आल्या. म्हणजे इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास. त्यानंतर ग्रीक, लॅटिन, प्राकृत अशा प्राचीन भाषांनी मानवी संस्कृतीला समृद्ध केले. जगातील बहुसंख्य आधुनिक भाषा काही मोठ्या भाषाकुलात विभागल्या जातात, जसं इंडो युरोपियन, सायनो तिबेटियन, आफ्रो एशियाटिक इत्यादी. यापैकी इंडो युरोपियन समूह हा सर्वात मोठा असून त्यात भारतीय आर्य भाषा, युरोपीय भाषा आणि इराणी भाषा यांचा समावेश होतो. जागतिक पातळीवर इंडो युरोपियन भाषा समूह यात आपल्या मराठीचा समावेश केला जात असला तरी सुद्धा माझ्या मते भाषा ही जैविक असते, म्हणून आपली मराठी भाषा
ही इथल्या पर्यावरणातून काळानुसार विकसित झालीये, उत्क्रांत झालीये. आधुनिक मराठी भाषेचा जन्म महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेतून झालाय. ओढून ताणून मराठीला इंडो युरोपियन भाषा समूहात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण हे समजून घेतले पाहिजे की त्या अगदी उलट महाराष्ट्रीयन प्राकृत भाषा ही भारतीय भाषांची जननी आहे. या संदर्भात आपल्याला एकंदरीतच भारतीय भाषांच्या इतिहासाकडे बघावं लागेल. भारतीय भाषांच्या इतिहासात प्राकृत भाषा हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. संस्कृत ही विद्वानांची आणि धर्मग्रंथांची भाषा असली तरी सामान्य लोकात व्यवहारासाठी प्राकृत भाषांचा वापर पूर्वीपासून होत होता. प्राकृत म्हणजेच नैसर्गिक किंवा सहज बोलली जाणारी भाषा. प्राकृत भाषांचे विविध प्रादेशिक प्रकार होते, जसे शौरसेनी, मागधी, पैशाची, गांधारी आणि महाराष्ट्र प्राकृत. यापैकी महाराष्ट्र प्राकृतला विशेष महत्व आहे. इसवी सन पहिल्या सहस्त्रकात महाराष्ट्र प्राकृताचा व्यापक उपयोग झाला. शिलालेख, जैन बौद्ध ग्रंथ तसेच नाटकांमधील संवाद यामधून तिचा ठसा दिसतो. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे या प्राकृत भाषांचे रूपांतर अपभ्रंश भाषात झाले. महाराष्ट्र प्राकृतापासून शौरसेनी महाराष्ट्रीय अपभ्रंश निर्माण झाला आणि त्याच्याच आधारावर मराठी भाषेचा उदय झाला. त्यामुळे मराठीची मुळे थेट प्राकृत पर्यंत पोहोचतात. थोडक्यात प्राकृत भाषा ही लोकांची भाषा होती. तिने संस्कृत आणि लोकभाषा यांच्यातील दुवा म्हणून कार्य केले. तिच्याच पायावर आधुनिक मराठी उभी राहिली. त्यामुळे मराठी ही प्राकृत भाषांची खरी वारसदार मानली जाते. संस्कृत ही ग्रांथिक भाषा असून तिचे व्याकरण, भाषा विकास हा नंतरच्या काळात झालेला आहे. वररुची म्हणजेच कात्यायन याने प्राकृत प्रकाश हा ग्रंथ लिहून मराठीच्या व्याकरणाचा पाया घातला. वररुची हा इसवी सन पूर्व 3ऱ्या किंवा 4थ्या शतकात होऊन गेला. त्या तुलनेत संस्कृतचा व्याकरण लिहिणारा पाणिनी किंवा त्याचे लिखाण असणारे अष्टाध्यायी हे अर्वाचीन आहेत. या संदर्भात राजाराम शास्त्री भागवत यांनी अत्यंत मूलगामी विवेचन केले आहे. ते विवेचन बघण्यापूर्वी आपण राजाराम शास्त्री भागवत म्हणजे नेमके कोण आहेत याकडे एक नजर टाकायला हवी. राजाराम शास्त्री भागवत 1798 ते 1876 हे महाराष्ट्रातील एक विद्वान, तत्वज्ञ आणि इतिहास लेखक होते. मराठी इतिहास शास्त्राच्या विकासात त्यांचे योगदान फार महत्वाचे मानले जाते. परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका आणि बखरींना चिकित्सक दृष्टीने तपासून पाहण्याची गरज त्यांना प्रथम जाणवली. त्यांनी लिहिलेली महिकावतीची बखर याची प्रस्तावना ही मराठी इतिहास शास्त्रातील मैलाचा दगड मानली जाते. भागवतांनी या प्रस्तावनेत ठामपणे सांगितले की इतिहास म्हणजे केवळ राजे महाराजांची युद्ध वर्णने नव्हेत, तर तो समाज, धर्म, अर्थकारण आणि सांस्कृतिक जीवनाचा प्रामाणिक दस्तऐवज आहे. बखरीतील कल्पित आणि अतिशयोक्ती बाजूला काढून सत्य घटक शोधण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. भागवतांचा दृष्टिकोन राष्ट्राभिमान जागवणारा आणि समाजाभिमुख होता. इतिहास हा वर्तमान काळासाठी उपयुक्त ठरावा आणि त्याने भविष्याला दिशा द्यावी अशी त्यांची धारणा होती. या दृष्टिकोनामुळेच पुढे राजवाडे, केतकर, रानडे यासारख्या अभ्यासकांना प्रेरणा मिळाली. थोडक्यात राजाराम शास्त्री भागवत हे मराठी इतिहास शास्त्राचे वैज्ञानिक पायाभूत रचनाकार होते. त्यांनी इतिहासाला पुराण कथा आणि आख्यायिकांच्या पलीकडे नेऊन चिकित्सक अभ्यासाची दिशा दिली. त्यामुळेच त्यांचे नाव महाराष्ट्राच्या बौद्धिक वारशात कायमस्वरूपी अमर झाले आहे. आधुनिक महाराष्ट्रीयन विचारवंतांचे प्रेरणास्थान राजाराम शास्त्री भागवत मराठीच्या ऐतिहासिक मोठेपणाविषयी लिहितात. महाराष्ट्री ही सर्व प्राकृत भाषांची जननी खरी, तर प्राचीन काळी मराठे साऱ्या हिंदुस्थानभर पसरले होते आणि जेथे ते गेले त्यांनी आपली गाणी म्हणजे गाथा आणि आपली भाषा नेली. असे म्हटल्याखेरीज गती नाही, या पायावर ते इतिहासाची रचना करतात. जर शौरसेनीची प्रकृती महाराष्ट्री खरी आणि जर मागधी आणि पैशाची यांची प्रकृती शौरसेनी खरी, तर शूरसेनानींनी म्हणजे
मथुरा मंडळवासींनी पहिल्याने मराठ्यांपासून स्वतंत्र होऊन त्यास उतरती कळा लावली आणि हळूहळू नर्मदेपर्यंत दक्षिणेस, ब्रह्मपुत्र पर्यंत पूर्वेस आणि सिंधू पर्यंत मराठ्यांचा मुलूक होता तो काबीज करत पुढे कालांतराने मागध लोकांनी पूर्वेस आणि पिशाच्यांनी पश्चिमेस स्वातंत्र्य मिळवून शूरसेनांचा मुलूक पुष्कळ कमी केला असे म्हणावे लागते. अशी व्यवस्था पूर्वी लागलेली असल्याशिवाय महाराष्ट्री शौरसेनेची प्रकृती व शौरसेनी मागधी आणि पैशाची या दोन भाषांची प्रकृती होण्याचा संभव नाही. मूळची सर्वत्र पसरलेली भाषा महाराष्ट्री आणि सर्व हिंदुस्थानभर पहिल्याने प्रभुता भोगिली ती बोलणाऱ्या महाराष्ट्रीने अर्थात मराठ्यांनी हेच खरे. आज महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक गावाच्या आसपास एक तरी प्राचीन 1,500-2,000 वर्षांपूर्वीची लेणी शिलालेख कोरलेले आहेत. या सर्व प्राचीन शिल्पलेखातील भाषा व लिपी ब्राह्मी आहे. ब्राह्मी म्हणजे धम्मलिपी हीच मूळ भारतीय लिपी असून आपल्या आधुनिक देवनागरीचे उगमस्थान ब्राह्मी लिपी आहे. दाक्षिणात्य भाषा समूहातील कन्नड, तेलुगू, मल्याळी, तमिळ या भाषांच्या लिपीचे मातृत्व ब्राह्मी लिपीकडे जाते. आधुनिक मराठी भाषेचा मोठा संबंध दाक्षिणात्य भाषा समूहाशीच दिसून येतो. त्यामुळे निर्विवादपणे आपली मराठी ही फक्त उत्तर दक्षिणेला जोडणारी नव्हे तर उगमस्थान असणारी भाषा आहे. ज्याप्रमाणे आपल्या नाशिकला उगम पावणारी गोदावरी ही तमाम उत्तर भारतीयांसाठी कुंभक्षेत्र म्हणून पवित्र स्थान आहे आणि हीच गोदावरी पुढे दक्षिण भारतात वाहत जाऊन तिथली जीवनवाहिनी दक्षिण गंगा ठरते, तसेच काहीस आपल्या महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेचे स्थान भारतीय भाषा समूहात आहे हे नक्की. तर असाच प्रत्येक मराठी माणसाचा जैववैद्यकीय इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्की वाचा आम्ही असू अभिजात. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.